नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. सिलेंडर गळतीमुळे आग लागून 4 जण जखमी झाल्याची घटना बेळगाव शहरातील बसवण गल्ली येथे घडली. मोहन गोपालकृष्ण भट यांच्या घरी ही घटना घडली असून माहिती मिळताच खडेबाजार पोलिसांनी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. खडेबाजार पोलिसांनी जखमींना उपचारासाठी जिल्हा इस्पितळात दाखल केले. आग सिलेंडर ब्लास्ट झाल्याने लागली नसून गॅस गळतीमुळे लागल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी मनोज झरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून आरक्षण संदर्भात अध्यादेश काढला आहे. यामुळे मराठा समाजाच्या वतीने सर्वत्र विजयोत्सव साजरा होत आहे. बेळगावातील मराठा मोर्चा संयोजकांच्या वतीने आज रविवारी सकाळी छत्रपती शिवाजी उद्यान बेळगाव येथे पेढे आणि लाडू वाटून विजयोत्सव साजरा करण्यात आला. प्रारंभी उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, वकील अमर येळूरकर, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाजाचे बांधव सहभागी झाले होते. बेळगाव शहर व उपनगरातील चोऱ्या, घरफोड्या थांबता थांबेनात. गुन्हेगारांनी पोलीस दलासमोर आव्हानच उभे केले आहे. शनिवारी मध्यरात्री उद्यमबाग औद्योगिक वसाहतीतील बँक ऑफ बडोदाची भिंत फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. ड्रिल ब्रेकरच्या सहाय्याने बँकेच्या पाठीमागील बाजूची भिंत फोडण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर उद्यमबाग परिसरातील कारखानदारात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती समजताच गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्ता पी.व्ही. स्नेहा, उद्यमबागचे पोलीस निरीक्षक डी.के. पाटील व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पाठीमागील भिंत फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लमा देवीच्या शाकंभरी पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या यात्रेनंतर नवगोबा यात्रा रविवारी बेळगावात उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने पडल्या भरून ही यात्रा साजरी करण्यात आली. उदो ग यल्लम्मा उदोच्या जयघोषाने नवगोबा यात्रा पार पडली. छत्रपती शिवाजीनगर परिसरातील केएसआरटीसी कंपाऊंड तसेच किल्ला व तानाजी गल्ली ओव्हरब्रिज परिसरात यात्रेकरूंची मोठी गर्दी झाली होती. शहर देवस्थान मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी नवगोबाची यात्रा भरविली जाते. गुरुवारी शाकंभरी पौर्णिमेनिमित्त सौदत्ती येथे श्री रेणुका यल्लमा देवीची यात्रा भरली होती. बेळगाव शहरासह उपनगरांमधून लाखो भाविक सौदत्ती यल्लमाच्या दर्शनाला गेले होते. सौदत्ती येथून परतल्यानंतर सर्व भाविक छत्रपती शिवाजीनगर, गांधीनगर, किल्ला व तानाजी गल्ले रेल्वे ओव्हरब्रिज परिसरात वास्तव्य करतात. रविवारी दुपारनंतर छत्रपती शिवाजीनगर येथील केएसआरटीसी कंपाऊंडमध्ये नवगोबा यात्रा भरवण्यात आली होती. प्रगतिशील लेखक संघ बेळगावच्या वतीने तिसरे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक आणि पत्रकार मधुकर भावे, मेधा सामंत यांच्या हस्ते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या साहित्य व प्रतिमेचे पूजन करून तसेच मुन्शी प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक डॉक्टर भालचंद्र कांगो, अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आनंद मेनसे, सचिव कृष्णा शहापूरकर, माजी महापौर ॲडव्होकेट नागेश सातेरी, माजी महापौर मालोजीराव आष्टेकर, प्रकाश मरगाळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. वेदांत फाउंडेशन माध्यम समूहाकडून दिला जाणारा मानाचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार यंदा बेळगाव तालुक्यातील 30 शेतकऱ्यांना दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया या 30 शेतकऱ्यांनी साधली आहे. महिला विद्यालय बेळगाव येथील गीताबाई हेरेकर हॉलमध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमात माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटकीमठ व समृद्धी सर्व्हिस सोसायटीचे सेक्रेटरी वीरेश किवडसन्नवर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी समाजसेवक शिवाजीराव कागणीकर, प्राध्यापक डी.एन. मिसाळी, संस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष एम.डी. माधार, सेक्रेटरी ईश्वर पाटील उपस्थित होते. बेकायदा मांस वाहतूक करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील 2 जणांवर हिरेबागेवाडी पोलिसांनी कारवाई केली आहे. बेळगाव तालुक्यातील कोंडस्कोपजवळ ट्रकमधून 7,000 किलो जनावरांचे मांस पोलिसांनी जप्त केले आहेत. सुमारे 5,60,000 रुपये किमतीचे मांस बेकायदेशीररित्या वाहतूक केल्याप्रकरणी मोहम्मद गौस नझीर शेख वय वर्षे 47 आणि कल्लप्पा रेवप्पा कोळी वय वर्षे 45 यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आले आहे.
लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 180021245050। योजना फक्त सभासदांकरता, नियमवाटी लागू। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। बेळगाव शहरातील अर्गन तलावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका कारने विजेच्या खांब्याला धडक दिली। आज दुपारी 3च्या दरम्यान ही घटना घडली असून ही धडक इतकी भीषण होती की विद्युत खांब तुटून पडला। केवळ दैव बलवत्तर म्हणून कोणतीही अघटित घटना घडली नाही। बेळगुंदी गावातील जागृत रवळनाथ देवस्थान यात्रेला शनिवार दिनांक 27 रोजीपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून रविवारी या यात्रेचा मुख्य दिवस होता। दुपारी 12 नंतर रवळनाथ मंदिर येथे महाआरती करण्यात आली। ग्रामस्थांच्या वतीने गाराणा कार्यक्रम संपन्न झाला। दुपारी 1 नंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। खानापूर तालुक्यातील हिंदू संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रांतीवीर संगोळी रायांना हुतात्मा दिनानिमित्त खानापूर ते नंदगड मोटारसायकल फेरी काढण्यात आली। या फेरीत तालुक्यातील शेकडो हिंदू कार्यकर्ते सहभागी झाले होते। या मोटारसायकल फेरीस येथील श्री स्वामी समर्थ केंद्रापासून सुरुवात करण्यात आली। यावेळी भाजप नेते पंडित ओगले, प्रमोद कोचेरी, संजय कुबल, बाबूराव देसाई, वसंत देसाई यांच्या हस्ते क्रांतीवीर श्री संगोळी रायांना छत्रपती श्री शिवाजी महाराज, कित्तूर राणी चन्नम्मा, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून या मोटारसायकल फेरीला चालना देण्यात आली। खानापूर तालुक्यातील कक्केर येथील ऊसाच्या मळ्याला शॉर्ट सर्किटने 2 दिवसापूर्वी आग लागून 3 एकर जमिनीतील ऊस जळून खाक झाल्याने शेतकरी रवींद्र अप्पय्या ढोलिनवर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। कक्केर येथील शेतकरी रवींद्र ढोलिनवर यांच्या शेतातून वीज वाहिन्या गेल्या आहेत। 2 दिवसापूर्वी शॉर्ट सर्किट होऊन ठिणगी ऊसाच्या शेतात पडल्याने भर दुपारी ऊसाने पेट घेतली। शेजारील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती हेस्कॉमला दिली आणि वीज पुरवठा बंद करण्यास सांगितले। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र आग आटोक्यात न आल्याने 3 एकर जागेतील ऊस जळून खाक झाले आहेत। लोकशाही शासन प्रणालीत प्रत्येकाला मतदानाचा हक्क दिला आहे। प्रत्येकाने निवडणुकीच्या वेळी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन न्यायाधीश KS रोट्टेर यांनी केले। ते हुक्केर येथील तहसीलदार कार्यालयात आयोजित केलेल्या मतदान दिन कार्यक्रमात बोलत होते। अध्यक्षस्थानी तहसीलदार मंजुळा नायक होत्या। पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सौंदलगा यमगरणी येथील वेदगंगा नदीवरील पूल कागलमधील प्रस्तावित पिल्लरच्या पुलाप्रमाणे व्हावा अशी सीमा भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे। माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटकातील सर्वपक्षीय स्थानिक नेते व शेतकऱ्यांसह यासाठी रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची पुन्हा एकदा भेट घेऊ। कोणत्याही परिस्थितीत भरावाऐवजी पिल्लरचा पूल करण्यासाठी शेतकऱ्यांबरोबर राहू अशी ग्वाही कागल येथील शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे नेते राजे समरजीत सिंग घाटगे यांनी दिली। कागल येथे सीमा भागातील शेतकऱ्यांनी राजे समरजीत सिंग घाटगे यांची भेट घेतली व भरावाचा पूल रद्द करून त्याऐवजी पिल्लरचा पूल करण्यासाठी मंत्री गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करण्याबाबत साकडे घातले। मांगूर येथील कोर फाटा ते प्राथमिक शाळा व कुंभार घर ते प्राथमिक शाळा या रस्त्यावर नेहमी वाहतुकीची कोंडी होत असते। या वाहतूक कोंडीमुळे पादचारी, दुचाकीस्वार व वाहनधारकांना सातत्याने अडचणीचे ठरत आहे। त्यामुळे येथील वाहतूक कोंडी कधी दूर होणार असा सवाल ग्रामस्थांबरोबर वाहनधारकातून व्यक्त होत आहे। याची दखल घेत वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी होत आहे। गोकाक येथे राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातून मुडलगी तालुका अव्वल ठरला आहे। चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 272 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यापैकी मुडलगी तालुक्यातून 112 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।